लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ताचा दणका, अवैध देशी दारू अड्ड्यावर छापे, फुलंब्री पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। फुलंब्री शहर व तालुका बनला अवैध जुगाराड्डे व अवैध देशी दारूचे अड्डे, अशी बातमी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रकाशित होताच काही दिवसातच फुलंब्री पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यास सुरुवात झाली। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री शहरातील बाजारपट्टी परिसरात बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस व बस स्थानकाच्या मुख्य गल्लीत अवैध देशी दारूची अनेक दुकाने बिनधास्तपणे दिवसाढवळ्या सुरू आहेत, तर अनेक वेळा या रोडवर बेवड्यांचं लोटांगण सुरू असतं। या दारुड्यांच्या लोटांगणामुळे नाहक निरापराध वाहन चालकाला याची सजा भोगावी लागते, अशा आशयाची बातमी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीला आली असता फुलंब्री पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फुलंब्रीच्या दरी फाट्यावरील मातोश्री हॉटेल येथे व पालफाटा येथील पायल किराणा दुकान येथे संध्याकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान छापा मारला असता रामेश्वर गायकवाड यांच्याकडे 11 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या। दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 11 देशी दारूच्या बाटल्या किंमत 2200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तर तिसरी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची पिंपळगाव वळण येथे करण्यात आली। या ठिकाणी राजू सुतार यांच्याकडे 10 देशी दारूच्या बाटल्या किंमत 1000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तमखाने, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा करताडे यांनी केली व अवैध देशी दारू विक्रेते यांच्यावर फुलंब्री पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।